भगवान शंकरांचे हे मंदिर 5000 वर्ष जुनं आहे। या मंदिरातील शिवलिंगांची स्थापना 5 पांडवांनी केलेली आहे। ते समुद्रदेव दररोज भगवान शिवाला अभिषेक करतात। हा कारागृह समुद्राच्या मधोमध आहे। या किल्ल्यावर स्वातंत्र्यानंतरही पोर्तुगीजांच्या ताब्यात होता। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी YouTube चॅनलवरती स्वागत आहे। आज मी दीव मध्ये स्थित असलेल्या श्री गंगेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे। या ठिकाणी आल्यानंतर आता मी महादेवांचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे। श्री गंगेश्वर महादेव मंदिर 5000 वर्ष जुनं आहे आणि ते महाभारत कालातील आहे असे सांगितले जाते। असे सांगितले जाते की या शिवलिंगाची स्थापना पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात केली होती। या ठिकाणी 5 शिवलिंग आहेत आणि 5ही शिवलिंगांचा आकार वेगवेगळा आहे। जसं हा मोठा शिवलिंग भीम द्वारा स्थापित केलेला आहे, कारण त्यांचे शरीर मोठे होते त्यामुळे शिवलिंगाचा आकार सुद्धा मोठा आहे। त्याचप्रमाणे बाकीचे शिवलिंग सुद्धा अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव यांच्या शरीराच्या आकारानुसार स्थापित केलेले आहेत। हे ठिकाण समुद्र किनारी असल्यामुळे समुद्र नेहमी इथल्या शिवलिंगाला अभिषेक घालत असतो। हे मंदिर समुद्र किनारी असल्यामुळे या मंदिराला समुद्र किनारी मंदिर असे म्हणतात व भगवान शिवाला गंगेश्वर महादेव असे म्हणतात, कारण त्यांनी गंगा त्यांच्या जटामध्ये धारण केलेली आहे। तर आम्ही ज्यावेळी या ठिकाणी आलो होतो तेव्हा समुद्राला वट लागली होती, त्यामुळे आम्हाला समुद्राचे अभिषेक बघायला नाही मिळाले। हे मंदिर एका गुहेच्या आकारासारखे आहे व शिवलिंगाजवळील खडकावर नागदेवताचे आकार कोरलेले आहे। या मंदिरात गणपती बाप्पा, भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची मूर्ती स्थापित आहे आणि खरोखरच गंगेश्वर महादेवांचं मंदिर प्रतिम आहे। या मंदिर परिसराचे सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे। दरवर्षी शिवरात्रीला मंदिरात भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लाखो भाविक भगवान शंकरांच्या दर्शनासाठी येतात। या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही दीव म्युझियम पाहण्यासाठी आलो आहोत। या ठिकाणी सुंदर असा गार्डन आहे। तर आम्ही जिथे उभे आहोत तिथून म्युझियमचं अंतर 1 किलोमीटर आहे। म्युझियम पर्यंत जाण्यासाठी ते इलेक्ट्रिक कार्ट आहेत, पण आमच्याजवळ जास्त टाइम नसल्यामुळे आम्ही म्युझियम पाहण्यासाठी नाही गेलो। आता आम्ही दीवचा किल्ला पाहण्यासाठी चाललो आहोत। तर हा दीव किल्ला खूप मोठा आहे व या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने अरबी समुद्राचं पाणी आहे। हा किल्ला फिरण्यासाठी इथे इलेक्ट्रिक कार्ट आहे, त्याचे तिकीट पर पर्सन 100 रुपये आहे। तर किल्ला मोठा असल्यामुळे आम्ही या इलेक्ट्रिक कार्टने हा किल्ला पाहण्याचं ठरवलं। हा किल्ला 16व्या शतकात दीव बेटाच्या पूर्वीकडील टोकावर पोर्तुगीजांनी बांधलेला संरक्षणात्मक तटबंदीचा भाग आहे। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या किल्ल्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं। मध्ये किल्ल्यावर फक्त 350 पोर्तुगीज सैनिक तैनात होते। त्यानंतर गोवा, दमण आणि दीव मधील पोर्तुगीज राजवट संपवण्यासाठी भारताने 19 डिसेंबर 1961 रोजी ऑपरेशन विजय सुरू केला आणि पोर्तुगीज राजवट संपवण्यात आली। या किल्ल्याच्या तटबंदीवरून अरबी समुद्राचे सुंदर असे दृश्य दिसते। या किल्ल्यात अनेक जुन्या तोफा, लोखंडी गोले आणि एक दीपगृह आहे। इथे सेंट डोमिंगो, सेंट निकोलो, सेंट जॉर्ज यांसारखे अनेक बुरुज आहेत। या किल्ल्यावरून दीव जेल सुद्धा दिसतो, तो समुद्राच्या मधोमध आहे। काही वर्षापूर्वी दीव उपजेलमध्ये फक्त एकच कैदी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, ज्यामुळे ते एक अतिशय शांत आणि एकाकी ठिकाण मानले जाते।
तर हा संपूर्ण दीव फोर्ट पाहण्यासाठी कमीत कमी 2 तास तरी लागतील. हे होते दीव मध्ये स्थित असलेल्या गंगेश्वर महादेव मंदिर व दीव किल्ला. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हर हर महादेव.